नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कृषी क्षेत्रामध्ये बदल करणारे 3 कायदे देशात नुकतेच लागू झालेत। देशातील विविध राज्यांमधून या कायद्यांना होणाऱ्या विरोधाच्या बातम्या कमी झाल्या असल्या तरी विरोध मात्र कायम आहे। हे शेतमालाच्या नियमनमुक्तीचं क्रांतिकारक पाऊल असल्याचा समर्थकांचा दावा आहे, तर हे कायदे बाजार समित्या उद्ध्वस्त करणारे आहेत असा विरोधकांचा आरोप आहे। समर्थकांच्या मते या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना एक पर्याय उपलब्ध होईल, तर आंदोलकांच्या मते या सुधारणांमध्ये हमीभावाची अट टाकली गेली पाहिजे। असं करणं कितपत व्यवहार्य आहे, अशी अट टाकता येईल का? या कायद्यांचा समर्थक म्हणतात की शेतकरी आणि कंपनीला मिळून हमीभाव ठरवू देत, तर विरोधकांचा त्याला आक्षेप आहे। या तिन्ही कायद्यांबाबत सध्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते विनय हर्डीकर यांच्याशी ॲग्रोवननं संवाद साधलाय। या मुलाखतीत हर्डीकर यांनी शरद जोशींच्या आठवणींना उजाळा दिलाय। पाहुयात ही खास बातचीत। संसदेमध्ये कृषी धोरणासंबंधी काही महत्त्वाचे बदल सुचवणारी 3 विधेयकं संमत झाली आणि आता त्याच्यावर राष्ट्रपतींची सही झालेली असल्यामुळे ते आता कायदेही बनलेले आहेत। माझ्या प्रतिक्रिया 2 आहेत। एक रंगराजन आयोगाने साखर उद्योग जेव्हा नियंत्रण मुक्त केला त्यावेळेला मी असं म्हणलं होतं की एकदाचे रेड्याच्या तोंडून वेद आले, आणि त्यावेळेला ज्ञानेश्वर जिवंत होता आमचा। आतासुद्धा माझी पहिली भावना ती आहे की शरद जोशींच्या निधनानंतर 5 वर्ष झाल्यावर का होईना हे महत्त्वाचे 3 कायदे सरकारने केले। दुसरी प्रतिक्रिया अशी आहे, मला राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला नाटकाची आठवण होते। त्याच्यात तळीराम आजारी पडलेला आहे आणि त्याच्या आजारावर उपाय सुचवायला एक डॉक्टर आलेला आहे आणि एक वैद्य आलेला आहे, आणि हे डॉक्टर आणि वैद्य एकमेकाच्या विरुद्ध भूमिका घेतात कायम। मी डॉक्टर म्हणतो की याचं शरीर थंड पडतोय, तो वैद्य म्हणतो हा तापांनी फणफणलेला आहे। डॉक्टर म्हणतो याची नाडी सापडतच नाही, वैद्य म्हणतो नाडी रेल्वेसारखी धाड 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 चाललेली आहे। आणि डॉक्टर म्हणतो की 3 दिवसात हा रोगी मरेल, आणि वैद्य म्हणतो हा रोगी कधीच मरणार नाही। म्हणजे मी शब्दशः नाही सांगत आहे, पण असा तो वाद आहे। आणि आपल्याकडे विशेषतः कृषी धोरणामध्ये कधीही ज्या वेळेला सरकारने काही निर्णायक पाऊल उचललं तर त्यावेळेला कायम अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होतात की एक पक्ष म्हणतो की हे शेतकऱ्याचं स्वातंत्र्य आहे, आणि दुसरा पक्ष म्हणतो की शेतकरी याच्यामुळे अजून वेगळ्या आणि जास्त क्रूर गुलामगिरीत अडकणार आहे। म्हणजे भारताने गॅटवर सही केली, भारताने उदारीकरण करायचं ठरवलं, त्याही वेळेला अशा प्रकारच्या चर्चा झाल्या त्या। नंतर मध्ये मॉल्स वगैरे आले, त्याही वेळेला हे सगळे ग्रामीण वितरण व्यवस्था उद्ध्वस्त करेल, छोट्या विक्रेत्यांना स्थानच उरणार नाही वगैरे। त्यातली एकही गोष्ट त्या पद्धतीने घडली नाही। असं असू नये, दरवेळेला कुठल्याही विषयावरती महत्त्वाचा धोरणात्मक बदल सुचवला की आपल्याकडे टोकाची भूमिका घेऊन चर्चा होतात। तसंच आत्ताही होत आहे। प्रत्येक तथाकथित ज्यांना आपण तज्ज्ञ म्हणतो, प्रत्येक तज्ज्ञाचा एक आवडीचा मुद्दा असतो। तो मुद्दा कशाही परिस्थितीत तो तज्ज्ञ सोडायला तयार नसतो। हे आपल्याला 2 दिवसापूर्वीच लोकसत्तेमध्ये आमचे जुने मित्र, खरं म्हणजे शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून फिरणारा मिलिंद मुरुगकर आणि शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून संघटनेचे अध्यक्ष राहिलेले विजय जावंद्या, ही माणसंसुद्धा शरद जोशींच्या पासून वेगळ्या किंवा विरोधी भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत। प्रश्न असा आहे मुख्य
की ज्या वेळेला व्यवस्थेमध्ये बदल सुचवला जातो त्यावेळेला त्याला विरोध कोण करतं? तर एक तर ज्यांच्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होणार आहे ती मंडळी करतात. असं म्हणलं तर शेतकऱ्यांचे उठाव फार मोठ्या संख्येने होताना दिसत नाही आहेत. एक कारण कोविड-19 असेल, पण दिल्लीच्या आसपास विशेषतः जिथे म्हणजे पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे पंजाब आणि हरियाणा त्याला जोडून असलेला हरियाणाचा भाग आणि त्याला जोडून असलेला काही उत्तर प्रदेशचा भाग जे मुख्यतः तांदूळ पिकवणारे लोक आहेत आणि ज्यांना हमीभावाच्या व्यवस्थेचा सरकारी खरेदीचा गेली अनेक वर्ष फायदा मिळतो, ते सोडले तर देशामध्ये कुठेही शेतकऱ्यांचे उत्स्फूर्त उठाव होताना दिसत नाही आहेत. याची दोन कारणं असतील. एक, हे बदल झाले म्हणजे नेमकं काय होईल हे अजून शेतकऱ्यांना समजलंच नसेल, किंवा संबंध देशभर ह्या प्रश्नावर रान पेटवण्या इतकी शेतकरी संघटनांची ताकद उरलेली नसेल. पण तसं होताना दिसत नाही आहे. एकाच विशिष्ट भागात एकाच विशिष्ट पिकाबद्दल आणि एकाच विशिष्ट जमातीचे लोक आंदोलनं करत आहेत. म्हणजे बऱ्याच दिवसांनी इतके शीख आंदोलक रस्त्यावर मी बऱ्याच दिवसांनी पाहिले. त्याचं कारण तो प्रदेशच असा आहे. तर याच्यामधलं राजकारण एक प्रकारचं आहे. आणि दुसरं, डावी मंडळी जी आहेत त्यांना आत्ता शेतकऱ्याचं प्रेम आलं आहे गेल्या 10 वर्षात. परंतु सगळ्यात जास्त शेतकरी जर कोणी उद्ध्वस्त केले असतील तर या तथाकथित डाव्या मंडळींनी केले. रशियामध्ये, चीनमध्ये कुठेही वेगळं काही घडलेलं नाही. भारतातही घडलेलं नाही. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी असूनसुद्धा ते काही देशातल्या इतर शेतकऱ्यांच्यापेक्षा फार मोठे संपन्न अवस्थेत जगत आहेत. अशी परिस्थिती नाही. त्यामुळे डाव्या मंडळींचं तर कायमच शेतकऱ्याला विरोधच असतो, असं माझं आत्तापर्यंतचं इतिहासाचं निरीक्षण आहे. आमची म्हणजे शेतकरी संघटनेची भूमिका यासंबंधी आम्ही जालना अधिवेशनामध्ये 95 साली मांडली होती. आणि ते घडायला 25 वर्ष लागली. याचं खरं म्हणजे खंत वाटली पाहिजे. आम्ही असं म्हणलं तर सरकार असू दे, सहकार असू दे, खाजगी व्यापारी असू दे किंवा परदेशी ग्राहक असू दे, कोणी असू दे, एकमेव नको. आणि एकमेवला म्हणजे कापूस एकाधिकार खरेदी जशी होती किंवा साखर कारखान्यांना जशी म्हणजे शेतकऱ्यांना झोनबंदी होती ऊसाच्या शेतकऱ्यांना, तसं असता कामा नये. पण नेहमीच प्रस्थापित व्यवस्था ही स्पर्धेच्या विरोधातच असते आणि हा जगभरचा अनुभव आहे. मग बाजार समित्यांचं काय होईल? तर हे तर दिसतंच आहे की सगळ्या काही लगेच ओव्हरनाईट बंद पडतील अशी अवस्था नाही. पण ज्या चांगलं काम करत असतील त्या बाजार समित्यांना चांगलं काम करता येईल आणि शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास राहील. ज्या बाजार समित्या करप्ट आहेत आणि हे सगळ्याला लागू आहे, सहकारी बँका असतील, सहकारी साखर कारखाने असतील आणि आता पुढे जाऊन म्हणायचं तर शिक्षण संस्थासुद्धा असतील, ज्या कोणी चोखपणाने काम करतात त्यांना कधीही धोका झालेला नाही. आणि जे चोखपणाने काम करत नाहीत, जे भ्रष्ट आहेत किंवा अकार्यक्षम आहेत, तर मी स्वतः अकार्यक्षम असणं हे सुद्धा भ्रष्टाचारच मानतो. पण अकार्यक्षम पण प्रामाणिक आणि भ्रष्ट आणि कार्यक्षम हे जर याच्यातनं मागे पडले आणि बाजूला फेकले गेले तर अर्थव्यवस्थेचाही फायदा आहे आणि समाजाचाही फायदा आहे. त्यामुळे ह्या ओरडीला काही अर्थ नाही आहे. आणि बाजार समित्या रद्द केलेल्याच नाही आहेत. त्यांना काही स्पर्धक आणून ठेवले आहेत आणि शेतकऱ्याला आपला ग्राहक निवडायचं स्वातंत्र्य दिलं आहे. ते तर दिलंच पाहिजे. नाही, मी नेहमी एक मुद्दा मांडतो, तो इथे आपल्याला जास्त महत्त्वाचा आहे. 3 शब्द वापरले जातात. एक ॲक्च्युअल थ्रेट म्हणजे नेमका धोका किती आहे, प्रत्यक्ष धोका किती आहे. दुसरा इमॅजिनरी थ्रेट म्हणजे काल्पनिक धोका किती आहे. आणि ह्या दोन्हीचा विचार करून एस्टिमेटेड थ्रेट म्हणजे पुढे
पुढे जाऊन किती धोका निर्माण होऊ शकेल असा अभ्यासच कोणी करत नाही आहे. म्हणजे ज्यांचा ह्याला सगळ्याला विरोध आहे, बाजार समित्या असतील किंवा डावी मंडळी असतील, डावी मंडळीनं समाजावर सतत नियंत्रण हवं असतं आणि मुळात ते चूक नाही आहे, ते तो मुद्दा मी नंतर मांडतो. परंतु या कोविड प्रकरणात उजव्या मंडळींनी जी चूक केली ना तिथे अर्थव्यवस्थेत डावी मंडळी करते. म्हणजे इमॅजिन थ्रेटवरतीच सगळा लॉकडाऊन उभा केला गेला. हे मी लिहिलेलं आहे, साधनाच्या कर्तव्यामध्ये ते आलेलंही आहे. तर रिअल थ्रेट याचा विचारच झाला नाही. तसंच इथेही होतं आहे की लगेच सगळे मोठमोठे उद्योगपती, आपला शब्द काय धनदांडगे हा यांचा लाडका शब्द, धनदांडगी माणसंसुद्धा ती काय संत प्रवृत्तीची माणसं नाही आहेत. त्यांना जिथे इमिजिएट प्रॉफिट दिसेल, आणि ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही काय वाटेल ते करा, इमिजिएट प्रॉफिट नाही हे आता सिद्ध करायची गरजच राहिलेली नाही आहे. शेती व्यवस्था म्हणजे यांच्या तोंडाला फेस आलं ना. आता 7 वर्ष होत आली, उत्पन्न दीडपट करतो, दुप्पट करतो. जेवढं व्हायला पाहिजे तेवढे उत्पन्न अजून देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे तात्काळ फायदा हा जो उथळ भांडवलशाहीचा मुद्दा असतो तो इथे लागू होणार नाही. त्यामुळे असे भराभरा लगेच बाजार समित्यांचा बरोबर आपल्यालाही शेतमाल खरेदी करायला परवानगी मिळाली आहे म्हणून लगेच लोक घुसतील असंही नाही मला वाटत. हा जो सगळा कोलाहल चालला आहे तो काल्पनिक जास्त आहे असं वाटतं. तेच सांगतो मी, दरवेळेला ही जी कावकाव आहे विशेषतः डाव्या मंडळींची, ते एक तर डाव्या मंडळींनी जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे सगळ्यांनाच वेगळ्या गुलामगिरीत अडकवलं असा जगाचा इतिहास आहे. परंतु हे स्वातंत्र्य शेतकऱ्याला का असू नये? समजा तो गुलाम होईल, तुमचं काय गेलं असं विचारलं तर त्याला सुख हवं आहे, त्याला जमिनीची मालकी माझ्याकडे अबाधित राहते की नाही हा मुद्दा शेतकऱ्याला इतका महत्त्वाचा का वाटावा? तुम्ही जर त्याची सुखाची प्रेरणा मान्य केली आणि तो नुकसानीतनं शिकेल, मला थर्ड पार्टीनी त्याच्यामध्ये घुसणं, मग ते सरकार असेल अजून कोणी असेल, स्वातंत्र्याचं जर तत्त्व आपण मानणार असलो तर थर्ड पार्टीनी तू आमच्याशी कॉन्ट्रॅक्ट कर किंवा करू नको याच्यात घुसणं मला तरी संयुक्तिक नाही वाटत. आणि पंजाब हरियाणा म्हणजे जिथे हरित क्रांती झाली तिथली मानसिकताच वेगळी आहे. पण मला अगदी खात्री आहे की आज जर देशभर तुम्ही मतदान घेतलं तर 50% शेतकरी ही जमीन ताब्यात घ्या आणि आम्हाला महिन्याला एवढे पैसे नियमित द्या ह्या मूडमध्येच आहेत. इतके लोक कंटाळलेले आहेत शेतीला. आणि खरं संकट शेतीवरचं ते आहे आणि हे सगळ्यांनी ओळखलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याकडे राहिली पाहिजे ही मागणी ही शेतकऱ्यासंबंधीच्या सद्भावनेतनं येण्यापेक्षा यांनी शेती बंदच केली. कंत्राटी शेतीमुळे जर उत्पादन कमी होणार असेल आणि संकट निर्माण होणार असेल अन्नधान्याचं तर काळजी वाटली पाहिजे. पण तसं तर होणार नाही, कारण जो कंत्राट घेतो आहे शेत ताब्यात घेतो आहे त्यालाही फायदा झाला पाहिजे, म्हणजे त्याला उत्पादन केलं पाहिजे. त्याची कसोटी, कंत्राटी शेतीची कसोटी शेतकऱ्याचा फायदा नुकसान होतं की नाही, जमीन त्याच्याकडे राहते की नाही ही जशी एक आहे तशी कंत्राटी पद्धतीने शेतमालाचा भाव मिळेल का हा कळीचा मुद्दा सगळेजण विसरत आहे. पण तो आज मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, त्यामुळे कंत्राट घेणाऱ्यांच्या बाजूने मी आत्ता नाही आहे माझी राजकीय भूमिका धरली तर. त्यामुळे त्यांना सावध करण्याचं काम मी नाही करणार आत्ता. कारण दुसरा तुम्हाला असंही आर्ग्युमेंट करता येईल की ज्या अर्थी तो कंत्राट घेतो म्हणतो आहे त्या अर्थी त्याला ते फायद्यात चालवता येईल
असा काहीतरी आत्मविश्वास आहे, जो शेतकऱ्याला आता उरलेला नाही. की कंत्राटी पद्धतीने भारतातली शेती किफायतशीर होईल का, याचा तरी एकदा निर्णय होईल. त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग घेणारे जे लोक आहेत, की तुम्ही मार्केटिंग कसं करणार आहात. तुम्हाला हमी भाव पाहिजे का, फेअर प्राईस पाहिजे का, मिनिमम सपोर्ट प्राईस पाहिजे का, अजून काय पाहिजे. एक्झॅक्टली त्यांनी काही शेतकऱ्याच्या भल्यासाठी केली नाही, त्यांना त्याच्यात व्यापार करायचा आहे म्हणून केली. एक थोडा ऐतिहासिक संदर्भ देतो म्हणजे हे क्लिअर होतं. परवाच मी प्रदीप आपटेला विचारत होतो की नफेखोरी आणि साठेबाजी ह्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण समाजवादी मॉडेल पत्करलं, हे स्पष्ट आहे. धनंजयराव गाडगीळ यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं हे ते प्लॅनिंग कमिशनचे पहिले चेअरमन ना, म्हणजे व्हाईस चेअरमन, तर त्यावेळेच्या त्यांच्या कुठल्या तरी लिखाणात आलेलं आहे की महायुद्धाच्या काळात इतकी साठेबाजी झाली आणि इतकी नफेखोरी झाली की असंच्या असं हे जर त्यांच्याच ताब्यात राहिलं, ते व्यापारी, ते कारखानदार, आणि याच्यात व्यापारी आणि कारखानदार असा फरक नाही करता येत. माझा प्रश्न तोच आहे की मुळात सदहेतूनी आणलेली व्यवस्था होती ही, तर ते झालं काय. साधारण म्हणजे समाजवादी चौकट स्वीकारल्यापासून लायसन्स परमिट राज येईपर्यंत हे उत्पादकाच्या बोकांडी बसलं सगळं. आणि जे मध्यस्थ लोक होते, व्यापारी आणि कारखानदार, हे मोकळे राहिले. कारण त्यांना सोपं झालं. ते एक मंत्रालय, एक मंत्री, एक सेक्रेटरी सांभाळला आणि कॉम्पिटिशन नाही. मला एवढं उत्पादन करायला परवानगी आहे, तेवढं मी केलं, तेवढ्या भावाला विकलं, मी मोकळा झालो. म्हणजे हा अद्भुत देश असा आहे की इथे व्यापाऱ्यांनीच कधी मागणी केली नाही आम्हाला स्वातंत्र्य हवं म्हणून. कारखानदारांनी. इंडस्ट्रियलिस्ट वेर हॅपी. फोरम ऑफ फ्री एंटरप्राईज बंद पडलं आपल्याकडलं, कारण ते सगळे आपापले हिशोब त्या सरकारशी, त्या मंत्रालयाशी करून त्यांनी आपलं काम भागवलं. तर मुळात ह्या कायद्यांचा हेतू कितीही चांगला असला तरी ते शेवटी उत्पादकाला मारक ठरले, ग्राहकाला नेहमीच सोयीचे ठरले असं नाही. म्हणजे रेशनची दुकानं तुम्ही देशभर काढलीत, पण त्याच्यात जर मालच नसेल आणि तो दुकानदारच आपल्याकडे आलेला स्टॉक ब्लॅकनी मागल्या दराने विकत असेल, तर तुम्ही कशाचं फेअर प्राईस शॉप राबवणार. त्यामुळे आणि हे ह्या बाबतीतही होऊ शकेल. त्यामुळे कुठलीही व्यवस्था वरून कितीही चांगली दिसली तरी ती राबवण्यामध्ये जर हरामखोरी झाली तर तुम्हाला त्याच्याविरुद्धसुद्धा काहीतरी करावं लागेल. आणि हे मोठं उदाहरण आहे की समाजाचं लोककल्याणकारी राज्य आणण्यासाठी जे कायदे केले ते देशातला जो सगळ्यात मोठा सेक्टर आहे, उत्पादक सेक्टर, अजूनही शेतीत सगळ्यात मोठा सेक्टर आहे, जरी त्याचं कॉन्ट्रिब्युशन कमी घसरत चाललेलं असलं तरी, तर ते तिथे जोडून घ्यायला पाहिजे. किंवा माझा तिथे एक मुद्दा आहे किंवा ती सगळ्या सेक्टरनं लागू करा. कापड ही सुद्धा इसेन्शियल कमॉडिटी ठरवा, औषधं ही इसेन्शियल कमॉडिटी ठरवा, राहण्याची व्यवस्था ही इसेन्शियल कमॉडिटी ठरवा. त्याच्यानंतर पाणी शुद्ध हवा अजून आपण कंट्रोल करू शकत नाही, इसेन्शियल कमॉडिटी ठरवा. मग त्या सगळ्यावरच सिलिंग घाला. मग तर तुम्हाला फक्त शेतकऱ्यावर असं सिलिंग घालता येणार नाही. शिक्षण ही इसेन्शियल कमॉडिटी आहे आणि ती मला कमीत कमी पैशात मला परवडेल अशा पैशातच मिळाली पाहिजे, इथेही घाला. तसं नाही होणार ते. याचं एक नैसर्गिक कारण असं की याच्यात कशातच गुणाकार होत नाही. तर शेतीमध्ये जो गुणाकार होतो त्याचं वाटप कसं करायचं हा अजूनपर्यंत न सुटलेला प्रश्न आहे. पण तेवढं बाजूला ठेवलं, या गोष्टी इसेन्शियल नाही आहेत का. एकीकडे हे सगळे आर्थिक पाहण्या वगैरे हेच दाखवतात की पेट्रोल ही इसेन्शियल कमॉडिटी आहे की नाही. तर भारतातला जो अर्बन सेक्टर आहे
त्याच्याकडे पेट्रोल, इलेक्ट्रिसिटी या 2 इसेन्शियल कमॉडिटीज धरल्या पाहिजेत. एक तर सगळंच आणा, मग जे जे सुखासमाधानाने जगण्यासाठी लागतं मिनिमम. मी असं नाही म्हणत की काहीतरी ऐशारामाने जगायची व्यवस्था करा. तर इसेन्शियल कमॉडिटीच्या बाबतीत अशी मागणी केली पाहिजे. मग हे जर सगळं तुम्ही खायच्या वस्तू फक्त इसेन्शियल कमॉडिटी म्हणणार असाल, ही भूमिका चुकीची आहे. शरद जोशींनी पूर्वी ते मांडलं. तर शरद जोशी असं म्हणायचे की साखर ही इसेन्शियल कमॉडिटी केव्हा झाली, आणि ते असं चेष्टेने म्हणायचे की उलट जास्त साखर खाऊन डायबिटीस होऊन मरतात. साखरेशिवाय माणूस मेला असं उदाहरण नाही. कारण बाकी जे सगळे अन्नधान्य वगैरे त्याच्यात पुरेशी साखर असते. साखर हा चोचला तयार झालेला आहे. गूळ हा एक चैनीचा पदार्थ तयार झाला. आणि शरद जोशी म्हणायचे की औषध नाही मिळालं, विकत घेता आलं नाही तर माणूस मरतो. तर मग इसेन्शियल कमॉडिटीची यादी वाढवावी किंवा ह्या सगळ्या मुक्त कराव्या. फक्त एका सेक्टरमधले काही प्रॉडक्ट्स तुम्ही इसेन्शियल कमॉडिटीमध्ये, हे कुठल्याच नीतिमत्तेत बसत नाही. हे स्पष्ट आहे की सरकारची रणनीती पूर्ण चुकली. पण ते राज्यांना विश्वासात घेतील कसे? GSTच्या मुद्द्यावर आधीच राज्य त्यांच्या उरावर बसली. राज्यांचे प्रतिनिधी बोलावले की कुठून तरी तो मुद्दा निघणारच आहे. त्यामुळे आज निरनिराळ्या राज्यांचे जे अर्थमंत्री आहेत ना, त्याच्याशी या भाजप सरकारला कन्फ्रंटेशन नको आहे. तर ते न करण्याचं ते एक त्यांची राजकीय सोय किंवा गैरसोय रादर हे कारण असू शकतं. आणि मला हे तर अजूनही समजलेलं नाही आहे की तुमची मेजॉरिटी आहे पार्लमेंटमध्ये, म्हणजे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये नाही आहे. मग चर्चा केली तर लोकसभेतली मेजॉरिटी काही जाणार नव्हती आणि राज्यसभेत काही निर्माण होणार नव्हती. मग चर्चेला काय हरकत होती? पण इथे मी विरोधी पक्षानं सुद्धा दोषी धरेन. त्यांनी असा आग्रह धरला नाही की आम्ही परतच जात नाही, आम्ही राज्यसभेत येऊन बसतो, आम्ही लोकसभेत येऊन बसतो, पण याची चर्चा होऊ द्या. त्यांनी सरकारला दोष देता यावा. घाई केली, आम्हाला विश्वासात घेतलं नाही, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, एवढंच राजकारण त्यांनी केलेलं आहे. आणि हे मला आठवतं त्याप्रमाणे 17 साली पहिल्यांदा मांडलं होतं की सरकार पक्ष असो का विरोधी पक्ष असो, तो पंतप्रधान झोकात आणि संसद धोक्यात. आणि तिथे मी विरोधी पक्षांचंही सगळं उघडं केलेलं आहे की दोघांनाही नको आहे, पार्लमेंटच नको आहे लोकांनी. ऑर्डिनन्सेसमधूनच राज्य करायचं आणि ते ऑर्डिनन्सेस आपल्याला काढता यावेत. ऑर्डिनन्सला काय शब्द वापरतो आपण मराठीत? अध्यादेश. अध्यादेश आपल्याला काढता यावेत म्हणून काय वाटेल ते करून सत्तेमध्ये सहभागी व्हायचे किंवा निवडणुका जिंकायच्या. म्हणून त्या अर्थाने या देशात लोकशाही पद्धतीने चर्चा होऊन निर्णय व्हावेत अशी तहान कोणालाही लागलेली मला दिसत नाही. सरकार पक्ष, विरोधी पक्ष याच्यामध्ये काहीही फरक नाही. त्यामुळे सरकारची स्ट्रॅटेजी चुकली, पण म्हणून यांच्याकडे काही अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजी होती का नाही असं म्हणले की ही चर्चा झाल्याशिवाय पार्लमेंट बंद होणार नाही म्हणजे नाही. पण असं कोणी माईकला आलं त्यांच्यातही दिसत नाही. जसं मी महाराष्ट्रात सरकार नव्हतं पण निवडणुका झाल्या, त्या 288 आमदार होते. राजकीयदृष्ट्या सरकार नसेल पण नोकरशाही होती तिथेच होती, त्यांना कामं करणं भाग होतं. मी एका माझ्या भाषणात म्हणलं तर की 288 आमदार का नाही काम सुरू करत, की मी अमुक आहे, माझं इथे ऑफिस आहे, तुमची जी यंत्रणेकडे अडकलेली कामं असतील ॲडमिनिस्ट्रेशनकडे ती घेऊन तुम्ही या माझ्याकडे, आपण ती कामं मार्गी लावू. किंवा यातला एकही आमदार आपल्या पक्षावर असा दबाव का नाही आणत की तुमचं काय हाय लेवलचं पॉलिटिक्स असेल ते लवकरात लवकर मिटवा आणि सरकार स्थापन करा, आम्ही लोकांना बांधील आहोत. पण लोकांना बांधील आहेच कोण? की प्रशासकीय व्यवस्था जर कमालीची भ्रष्ट असेल तर ती सगळ्यांच्याकडनं पैसे खाईलात.
बाजार समित्यांच्याकडनं मिळवेल, खाजगी मिळवेल, धनदानगे कोण असतील त्यांच्याकडनं मिळवेल, अशी एक फार मला वाईट शक्यता आहे. आणि आपल्या देशामध्ये करप्शन हा आहे, आपल्या समाजाचा स्वभाव आहे. किती चांगली सिस्टीम आणा, ती सॅबोटाज कशी करायची, ती भ्रष्ट कशी करून टाकायची, याच्यात आपल्या देशामध्ये तरी भरपूर बुद्धी खर्च होते. मी नेहमी तेच म्हणतो की कायदे राबवण्यापेक्षा, पाळण्यापेक्षा ते मोडण्यामध्ये प्रश्न असा आहे की एक ह्या सगळ्या तरतुदी झाल्यानंतर आपल्या वाट्याला नेमकं काय आलं, कोणतं स्वातंत्र्य आलं. शेवटी आपण आता अगदी दुसऱ्या टोकाला विचार करू. मी एक मध्यम शेतकरी आहे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे आणि माझ्या आसपासची संसाधनांची परिस्थिती म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि विकासाची जी लेवल आहे म्हणजे पाणी, रस्ता आणि वीज याच्या उपलब्धतेची लेवल आहे, त्याप्रमाणे माझं पीक ठरतं. ते काही मी बदलू शकत नाही. अशा या शेतकऱ्याला यातलं नेमकं किती स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल हा प्रश्न शिल्लकच राहतो. आणि आपल्याकडे झालेलं काय आहे तर समाजवादी पद्धतीने जमीन वाटून द्यायच्या धोरणामुळे शेतीचे फार तुकडे झालेले आहेत. म्हणजे हा आत्ताच्या चर्चेतसुद्धा हा मुद्दा येऊन गेलेला आहे की एकीकडे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला उत्तेजन देत आहे आणि दुसरीकडे लहान शेतकरी असणं ह्यालाही उत्तेजन देत आहे. अमुक एका एकरेजच्या खाली तुम्ही असाल तर तुम्हाला सरकार मदत करतं, सवलती देतो. म्हणजे हे असं एकाच वेळेला गाडी पुढेही धावते आहे आणि मागेही धावते आहे. आणि अल्पभूधारक हा इतका भयानक शब्द आहे. आणि हे तर त्याही वेळेला शेतकरी संघटनेने म्हणलं होतं की जर शेतीच तोट्याचं असेल तर जमीन मिळाली शेती करण्यासाठी म्हणून त्या माणसाचं भलं होणं हे शक्य नाही. मग असा जो मोठ्या संख्येने शेतकरी आहे आता आणि त्यातला काही मुळात होता आणि त्यातला काही सरकारी धोरणामुळे म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा आला, मग सगळ्यांनी तुकडे तुकडे करून करून आपल्या जमिनी, तर त्याच्यापर्यंत ह्याच्यातलं काय पोचेल असा मला मोठा प्रश्न पडतो. आणि अशी संघटित ताकद असलेली एकही संघटना आत्ता मला देशामध्ये दिसत नाही. हे शेतकरी संघटना म्हणून जे पीक आलं आहे ना, किती होत्या गेल्या वर्षी दिल्लीला जमल्या त्या, हां त्या 100 संघटना म्हणजे निव्वळ 100 नेते आहेत. त्याच्यापेक्षा जास्त याच्यात काही दिसत नाही आहे. आणि हे कायदे राबवून प्रत्यक्ष शेतकऱ्याचा फायदा व्हायचा असेल म्हणजे आणि दोन्ही सरकारांच्यावर तुम्हाला दबाव आणावा लागेल, केंद्र सरकारवरती आणि राज्य सरकारवरती. घिसाडघाई करण्याचं एक कारण मला असं दिसतं की या करोनाच्या भीतीमुळे कदाचित याच्या बाजूनी किंवा विरोधात म्हणजे विरोधात केव्हा तर कायदे होऊ नये, अंमलबजावणी झाली नाही तर. आत्ताचा विरोध मी म्हणत नाही आहे, फार मोठ्या संख्येने माणसं गोळाच होणार नाही म्हणूनसुद्धा ही घाई करून हे विधेयकं पास करून घेतली असण्याची शक्यता आहे. म्हणजे सरकार पक्ष करोनामधनं 2 प्रकारे फायदा मिळवू इच्छितो. एक म्हणजे करोनाचे पेशंट वाढलेले दिसले की तुम्हाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडनं जी मदत मिळणार आहे त्याच्यावर एक ह्या सरकारचा डोळा आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर 1 कोटीचा आकडा गाठायचा आहे. पण त्याहीपेक्षा कदाचित दोन्ही पद्धतीने फार याच्यावरती उठाव होणार नाही अशीही सोय पाहिली असणं शक्य. पण मला आत्ता तरी तशी शेतकरी संघटना दिसत नाही आहे. आणि हा मुद्दा जुना आहे. म्हणजे मला आठवतं औरंगाबादला अधिवेशन झालं 94 किंवा 95 साली आणि शरद जोशींनी समारोपाच्या भाषणात सांगितलं उद्यापासनं तुम्ही सगळे स्वतंत्र आहात आणि तुम्ही स्वातंत्र्याचा उपभोग घ्या, तुम्हाला हवं तसं जगा, असं मी तुम्हाला संदेश देतो आणि या पुढच्या स्वतंत्र आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. कोणाला समजलंच नाही आहे काय म्हणता येते.
म्हणजे गमतीने सांगायचं तर स्वातंत्र्य शरद जोशींना हवं होतं की आता या तुमच्या कटकटीतनं मला मोकळा करा, मला आयुष्यात इतर आणि 2-3 गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यासाठी मला जाऊ द्या, असा अंतस्थ हेतू होता हेही मला माहिती आहे. पण मुद्दा असा, मी त्यांना नंतर म्हटलं की गुलामगिरी समजावून सांगता येते, स्वातंत्र्य काय समजावून सांगणार. आताही तसंच आहे. म्हणजे दर 5-10 वर्षांनी शेतकरी स्वतंत्र होतोय आणि पुन्हा लक्षात येते की नाही, हा स्वतंत्र झालेलाच नाही. अशा भारतीय शेतकऱ्याला तुम्ही याच्यातनं, या मानसिकतेतनं बाहेर कसं काढणार, असा खरा प्रश्न आहे. मी स्वतः असं मांडलं होतं की या शेतकरी संघटनेची आता उत्पादक उद्योजक संघटना करूया. तर शरद जोशी म्हणले ही ब्रिलियंट कल्पना आहे, तू आता माझ्यावर सगळं सोड. आणि त्यांनी पहिलं काम केलं, मला बाजूला केलं की आता हा नवीन कटकट माझ्या मागे लावेल तर ते नकोच. आणि आमच्याकडे तसं सूर्यफुलाचं शेत होतं आमचं, जसं सूर्य फिरेल तसं ते सूर्यफुलं फिरत असतात. पण आता तसं सूर्यफुलंही राहिले नाहीत आणि सूर्यही राहिला नाही. त्यामुळे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, पुन्हा हा जो घाणेरडा शब्द आहे, त्यांच्या आनंदोत्सवाला तसं काही अर्थ आहे असं वाटत नाही. शेवटी आमचं बरोबर आलं नाही, ह्याच्यात शेवटी शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. तोपर्यंत वेळेवर तुमचं बरोबर आलं असतं तर जो फायदा झाला असता किंवा नुकसान टळलं असतं. म्हणजे घर जळून खाक झालं आहे आणि अशा वेळेला तुम्ही म्हणता नाही, आम्ही म्हणत होतो नाही पाणी टाकून विझवलं पाहिजे, आता कशावर पाणी टाकताय तुम्ही त्या युफोरियाला, त्या आनंदोत्सवाला तसं काही फार महत्त्व नाही. सगळी 70 ओलांडलेली माणसं आहेत, त्यांना वाटतं बा आयुष्यात. माझ्या दृष्टीने हेही पुरेसे नाही आहे. त्या रूपा रेग्यांच्या याच्यात तो मुद्दा आला आहे. म्हणजे मला तोही मुद्दा जरा, म्हणजे हा भाग जरा तू हायलाईट करता आला तो पहा. खरं स्वातंत्र्य केव्हा असेल, हे अजूनही टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य चाललं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, माल तयार आहे हे गृहीत धरलेलं आहे आणि त्या मालाची विल्हेवाट कशी लावायची, ती बाजार समित्यांच्या पद्धतीने लावायची. म्हणजे मार्केटिंग, विल्हेवाट म्हणजे मार्केटिंग या अर्थाने म्हणतो. का शेतकऱ्यांनी स्वतः ठरवायचं, का स्पर्धा आणायची. फ्युचर्स ट्रेडिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं स्वातंत्र्य पूर्ण झालं असं मला वाटत नाही. एक, आणि फ्युचर्स ट्रेडिंगच्या बाबतीत फार वाईट परिस्थिती आहे. अजूनही तो विषय अजेंड्यावरच येत नाही. म्हणजे एक जिग्नेश शहा म्हणून मल्टी कमॉडिटी एक्सचेंज, तर हा माणूस, मी जेव्हा दिल्लीला होतो शरद जोशींच्या कार्यालयामध्ये स्वतंत्र भारत पक्षाचा सेक्रेटरी म्हणून, हा माणूस रेग्युलरली यायचा आणि आमच्या ऑफिसमध्ये त्याची स्ट्रीप लावलेली असायची अखंड. त्यांनी काढली ती मल्टी कमॉडिटी एक्सचेंज म्हणून त्याची होती आणि त्याच्यात बराच शेतीमाल कव्हर करत असत. आणि तिथे तेव्हा शरद जोशी खासदार असल्यामुळे त्या चर्चा व्हायच्या की हा एक राजकीय अजेंड्यावरती मुद्दा आणला पाहिजे. पुढं आता खरं खोटं माहीत नाही, पण जिग्नेश शहाच चौकशीच्या चक्रात अडकला आणि तो गायब झाला. काही वर्षांनी आमच्या फ्लेममध्ये आला तो जिग्नेश शहा. म्हणजे त्याच्यातनंही तो बाहेर पडला, अटक बिटक झाली, सगळं झालं, सुटला ना, फ्लेममध्ये आला. तर तेव्हा मी त्याला विचारलं की असं आपण बोलत होतो तर त्या सगळ्या विषयाचं पुढे काय झालं. तर जिग्नेश शहानी उत्तर चांगलं दिलं. तो मला म्हणलं शेतकऱ्यांच्याकडनं म्हणावा तसा सपोर्ट त्या डिमांडला मिळत नाही आहे. फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय, पुढल्या वर्षी माझ्या ह्याचं अमुक पीक असेल, माझ्याकडे साधारण इतकी क्वांटिटी असेल आणि त्याची ही क्वालिटी असेल आणि त्याचा मला हा भाव तुम्ही आत्ता ठरवून द्या. इथेच वायदे बाजार, दॅट सिम्पल. पण शेतकऱ्याला हे का नको आहे.
असा प्रश्न कोणी विचारतच नाही आहे. पण खरा स्वतंत्र वृत्तीने जगणारा उद्योजक म्हणजे तो, की हा माझा माल आहे, त्याचं हे मार्केट आहे, ही माझी क्वालिटी आहे, हे माझं गिराईक आहे आणि ही माझं प्राईस आहे, ही माझी किंमत आहे. हे पाचही जो करू शकतो किंवा त्याला त्याचं महत्त्व कळतं, तो फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये जाईल. भारतातल्या शेतकऱ्याच्या बाजूने कोणता मुद्दा आहे? तर अजूनही शेती बेभरोशाची आहे, अनिश्चित आहे. म्हणजे माझं इतक्या वर्षाच्या अनुभवामधनं असं ठरतं की डिमांडच्या 5% कमी किंवा जास्त एवढाच जर माल बाजारात आला, शेतमाल, तरच भाव पातळी टिकून जाते, नाहीतर अशक्य आहे. आणि 5%नी जास्त असेल त्यावेळेला मातीमाल होतं आणि 5%नी कमी असेल त्यावेळेला नफेखोरी होते. इथे सरकार घुसायला गेलं आणि त्यांनी सगळ्याचीच वाट लावली. परंतु ही जबाबदारी भारतातला शेतकरी घेईल का? फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये असं नाही म्हणता येणार, ते काय झालं, आयत्या वेळेला पाऊस आला आणि मग माल खराब झाला. हां, हुशार शेतकरी असेल तो तसं काहीतरी कलम घालून घेईल की नॅचरल याच्यामुळे जर काही नुकसान झालं तर नुकसान कोणाचं वगैरे. पण स्पष्ट सांगायचं झालं, क्वालिटी फार्मिंग हा एक शब्द आणला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जसं तुम्ही म्हणता ना आणि स्वागत करता, तसं क्वालिटी फार्मिंगला भारतातले किती शेतकरी तयार आहेत हा प्रश्न कुणी विचारत नाही आहे. कारण एकदा तुम्ही फ्युचर्समध्ये जाणार असाल तर तुम्हाला ती क्वालिटी, जसं आपल्याकडे विशेषतः द्राक्षाचे शेतकरी क्वालिटी फार्मिंगबद्दल अतिशय जागरूक आहे. आणि त्यामुळे आपण जे आता भारतात द्राक्ष खातो ना, ती सगळी एक्सपोर्ट रिजेक्टेड द्राक्ष असतात. खरं भारतातलं चांगलं द्राक्ष, चांगला आंबा, चांगलं डाळिंब आणि एखादं फळ असेल, हे सगळं जागतिक बाजारपेठेत जातं. ते सर्वसामान्य शेतकरी करू इच्छितो का? मला नाही वाटत तसं. मी शेतकरी संघटनेने या प्रश्नाला कधी हात घातला नाही की संघटनेतर्फे 1 नंबरच्या शेतकऱ्याला काहीतरी सन्मान देऊ, काहीतरी बक्षीस देऊ. पण त्या गावामध्ये असे काही शेतकरी असतात की त्यांना सगळं गाव मानतं की त्यांची शेती उत्तम असते. नुकसान हो नो फायदा हो, ते तशीच शेती करणार. सगळं गाव त्यांचं कौतुक करत असतं. अनुकरण एक. आणि दुसरा मगाचाच एक मुद्दा होता, तो तिथे राहिला. डाळी आणि तेल हे दुखणं कधी जायचं तेच काही कळत नाही. अजूनही ह्या दोन्हीचा तुटवडा कायम आहे. आणि त्यावेळेला शरद जोशींनी भुईमुगाला, म्हणजे या 80च्या दशकातल्या आकडा, ह्या भुईमुगाला आम्ही 450 रुपये क्विंटल द्या. शरद जोशींनी सांगितलं तर मी भुईमुगाचे डोंगर उभे करून दाखवतो. आणि त्यावेळेला 150-200 रुपये क्विंटल इतका कमी भाव होता. तर पुन्हा डाळ इसेन्शियल कमॉडिटी जर तुम्ही धरलीत तर ती ग्राहकाला स्वस्तात मिळावी यासाठी सरकारने शेतकऱ्याकडनं ती महागात विकत घ्यायलाच लागेल. तेलबिया घ्याव्याच लागतील. कोणीतरी त्याला इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. दुधाचंही तेच आहे. ह्या 3 गोष्टी अशा आहेत की त्या खऱ्या अर्थाने जीवनावश्यक आहेत. म्हणजे तेल या अर्थाने भुईमूग, आणि रोजच्या जेवणात अमुक इतकी डाळ, आणि लहान मुलं वगैरे जिथे असतील तिथे दूध. पण तिथे सरकारने यावं ना बेनेवोलंट भूमिकेतनं. त्यामुळे याला आर्थिक इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय तर झालं आहे उलट. इसेन्शियल कमॉडिटीमध्येही ज्याचा तुटवडा आहे त्याला इन्सेंटिव्ह नाही, आणि ज्याचा भरमसाठ सप्लाय आहे त्याला तुम्ही भाव देऊच शकणार नाही. असा सगळा तो गुंतागुंतीचा मामला आहे. गावागावात जेव्हा आम्ही विचारतो तू का नाही त्याच्यासारखी शेती करत,
हो एवढे कष्ट होतील का आपल्याच्यानी? नाही नाही, ह्या लोक मोकळेपणाने हे कारण देतात. अहो तो 24 तास तिथेच पडलेला असतो, घरी येत नाही, बायकोशी 2 शब्द बोलत नाही. आपल्याला तसं नाही, आपण ठीक आहे 4 चौघासारखी शेती आपणही करू, 4 चौघासारखे राहू. भारतीय शेतकऱ्याला तुम्ही महत्त्वाकांक्षी बनवू शकाल का, असा प्रश्न मुख्य आहे. शरदोशी नाही बनवू शकले. आता याच्यासाठी ज्या स्किल्स लागतील, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं स्वागत आहे, पण कॉन्ट्रॅक्ट कोणाशी करायचं, कसं करायचं, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी एन्श्युअर करायच्या, या सगळ्याचं ट्रेनिंग शेतकऱ्याला द्यावं लागेल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. नाही तर ते वेगळे दलाल तयार होतील. आणि माझं म्हणणं मिडलमन राहणारच, पण तरीसुद्धा पूर्णपणे मग जसं पूर्वी सावकार जो कागद तयार करेल त्याच्यावरती अंगठा उठवायचा आणि मग शेवटी कर्जबाजारी व्हायचे आणि जमीन जायची, तितकं नाही होणार. पण शेतकऱ्याला याची जर बारकाईने माहिती नसेल तर नक्की इथेही मध्यस्थ तयार होतील. एक तर हे ट्रेनिंग द्यावं लागेल. दुसरं असं की राजकीय दबावाला, की शेवटी बाजार समित्या राहणार आहेतच आणि त्यांचे गुंड सगळे गावोगाव फिरत असणारच, त्यांच्या दबावाला बळी न पडण्यासाठी संघटित ताकद लागेल. हे दुसरं की ते एक त्याला गाठून दबाव आणायचा प्रयत्न करतील. तर हा अमुक संघटनेचा सदस्य आहे, अमुक संघटनेचा कार्यकर्ता आहे, हे जर प्रेशर राहिलं. तिसरं की ह्या सगळ्यांना एक पुन्हा शेतीसाठी मिनिमम काय ज्या 90, 92, 100 काय ज्या संघटना आहेत त्याच्यात इतके आंतरविरोध आहेत, तर ते आंतरविरोध काय म्हणायचं बोथट करून एक काहीतरी पुन्हा नॅशनल अजेंडा फॉर फार्मर्स असा बनवायची वेळ आलेली आहे. म्हणजे आता मोठा नेता मोठा शेतकरी नेता म्हणावं असं कोणी राहिलेलंच नाही आहे आता. म्हणजे दिस इज ए पिरियड ऑफ कलेक्टिव्ह लिडरशिप. आणि कलेक्टिव्ह लिडरशिप आली रे आली की तिथे नेतृत्वासाठी धडपड सुरू होते. म्हणजे इथे मी कम्युनिस्टांचं नेहमी उदाहरण देतो की त्यांच्या पोलिट ब्युरोसारखी काहीतरी चर्चा करणारी, विचार करणारी अशी राष्ट्रीय पातळीवरची शेतकऱ्यांची एक परिषद ही तयार झाली पाहिजे आणि त्याच्यात मेजॉरिटीनी सुशिक्षित शेतकरी आले पाहिजे. हे जे कन्व्हेन्शनल विजडम वगैरे काही खरं नाही. आता आपण भारत इंडिया फोरममध्ये पाहतो ना की एक विषय घेऊन किती क्वालिफाईड माणसं, तर त्या माणसांना याच्यात मोठं काम आहे. जर शेतीचं अशा पद्धतीने आधुनिकीकरण आणि तिला एक आधुनिक उद्योगाचा दर्जा जर मिळणार असेल, आता हे जे सगळं आहे, स्पर्धेला परवानगी आहे, विक्रीचं स्वातंत्र्य आहे, हे सगळे आधुनिक उद्योगाचे निकष आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्या भारत इंडिया फोरममध्ये जो क्लास मिळाला ना आपल्याला, त्या सगळ्यांना मोठा रोल आहे आणि तो त्यांनी केला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. काल रघुनाथ दादांचा फोन झाला तर ते फार वैतागून गेले. ते म्हणाले, अहो ही व्यवस्था इतक्या चटकन माणसं विकत घेते. सदाला मंत्री केला तो गेला, नंतर राजू शेट्टीला 2 वेळा खासदार केला तो गेला. तर ह्याला टिकायचं कसं? म्हणजे ते उद्विग्न होते म्हणून मी म्हटलं नाही. याचा एक अर्थ असा आहे की आपल्या ट्रेनिंगमध्ये काहीतरी दोष राहिला म्हणून ही माणसं अशी कच्ची निघाली, हा तर मुद्दा आहेच. पण तो टॉप टू बॉटम दोष राहिला. तर सगळ्यांनाच काहीतरी मिळालं तर हवं होतं, ज्यांना नाही मिळालं ते जावंदियासारखे नाराज आहेत. तर आज तरी मला यातल्या कुठल्याच संघटनेची या कायद्याच्या बाजूनी किंवा या कायद्याच्या विरोधात राजकीय पक्षांची मदत न घेता, आता या संघटना म्हणजे काय, प्रत्येकाने एक आपलं राजकीय पिल्लू एक ग्रुप तयार करून त्या गर्दीत सोडून दिलेलं आहे. प्रत्येकाचा राजकीय गॉडफादर आहे असं नाही. आमची संघटना तशी नव्हती.
निदान एक 5-6 वर्षाचा काळ तरी आम्ही राजकीय पक्षांना सांगत होतो तुम्ही असं असं करा तर आम्ही तुमच्या बाजूने आहोत. त्या पद्धतीची संघटना आत्ता दिसत नाही आहे. ती असल्याशिवाय या कायद्यांची तशी अंमलबजावणी होणार नाही. कारण ब्युरोक्रेसी काय करते, सरकार पॉप्युलिस्ट कायदे करतं आणि ब्युरोक्रेसी ते इतक्या खडूसपणे राबवते. आणि याची उत्तम उदाहरणं आता गेल्या 20 वर्षातलीच आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी करून टाकली तर त्यांनी 25,000 खातीच रद्दबातल ठरवली पहिल्या तडाख्यात. आणि मग एक मोठी चेकलिस्ट तयार केली की असं असेल तर मिळणार नाही, तसं असेल तर मिळणार नाही, तसं असेल तर मिळणार नाही. ती दुसरी चेकलिस्ट. तिसरी चेकलिस्ट हे सगळे पुरावे हजर करा. याच्यामध्ये माणसं निव्वळ मेटाकुटीला आली. आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सगळे मिळून 71,000 कोटी इतक्या रक्कम त्यांनी सँक्शन केलेली होती. पण प्रत्यक्ष खर्च झाल्याचा आकडा 45,000 कोटीपेक्षा मोठा नाही आहे. तर ब्युरोक्रॅटिक हे जे जंजाळ आहे ना, हे कमी केलं पाहिजे. आणि तिसरं, ह्याच्यात आपण शेतकऱ्याला जगवतो आहोत का यंत्रणेला, इन्फ्रास्ट्रक्चरला जगवतो? हे सगळं होऊन जर पुन्हा शेतकरी होता तिथेच राहिला आणि मध्यस्थांनी पैसा केला तर ते करावं लागेल. कारण हा व्यवसायच असा आहे की एकटा माणूस एका मर्यादेपर्यंत त्याची उत्पादकता काम करते. मी, माझं शेत, माझं तालुक्याचं मार्केट, इथपर्यंत इंडिव्हिज्युअल किंवा एक छोटी फॅमिली हे युनिट असतं. त्याच्यापुढे ते मोठ्या पाण्यातच यावं लागेल ना. आणि तिथे येताना त्याच्याकडे जर त्या स्किल्स नसल्या तर मग तो परत जुन्या चक्रातच सापडेल. भारतीय शेतकऱ्याची स्वातंत्र्याची व्याख्या फार सोपी आहे. यातलं काही नसताना माझं भागलं म्हणजे झालं, मी स्वतंत्रच आहे. गरिबीमध्ये सुद्धा एक ऑटोनॉमी असते आणि तेही स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य हे फक्त श्रीमंतांच्या मक्तेदारी नाही आहे. याचं उत्तम उदाहरण पुण्यातले सगळे कागद कचरा गोळा करणारे लोक आहेत ना, यांची परिषद घेतली. हे आमचे भिकारचोट समाजवाद्यांना कायम जास्त दुरवस्थेतला कोणीतरी लागतो की लगेच यांनी डोळे व्हायला लागतात आणि मग याचं मी कल्याण करणार. आणि त्यांना विचारलं की तुम्ही कसे जगता, काय करता? तर तुम्हाला सगळ्यांना कॉर्पोरेशनच्या ह्याच्यात लावून देतो. ते म्हणले नको, नोकरी नको, ताबेदारी नको. आणि शेतीमध्ये ती ऑटोनॉमी आहे. यांच्यात माझं जे शेत आहे, काय व्हायचं असेल ते मी बघून घेईन. आज मला नाही जायचं शेतात, नाही जाणार. मग हे भारतातल्या शेतकऱ्याचं स्वातंत्र्य अबाधित आहे अजूनही, जप्ती येईपर्यंत. तर आता तुम्हाला असं म्हणता येईल, मग भारतातल्या शेतकऱ्याला गरिबीतलं स्वातंत्र्य त्याचं अबाधित ठेवायचं का, त्याला तृष्णा निर्माण करायची आणि ती फुलफिल, मी आता ही भौतिक तृष्णा म्हणतो, जरा जार्गनमध्ये बोलतो, ती निर्माण करायची आणि ती पूर्ण करण्यासाठी उद्योग करण्याचं स्वातंत्र्य. नाही, स्वातंत्र्य हा भ्रम आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, रुसो जे म्हणलं ना की मॅन इज बॉर्न फ्री पण एव्हरीवेअर ही इज फाउंड इन चेन्स. त्यामुळे स्वातंत्र्य एक आपली कहने की बात आहे. त्या माणसाचा योगक्षेम व्यवस्थित चालावा, त्याच्यामध्ये त्याचे निर्णय त्याला घेता यावेत आणि त्याच्या अंगी असलेल्या स्किल्स, नॅचरल आणि ॲक्वायर्ड, याचा वापर करून त्याला जगता यावं. मग ते म्हणलं ना, म्हणजे सरकारचा हाच डाव आहे. म्हणजे हे मी भाजप सरकारचं एक वैशिष्ट्य काय आहे, तर ते चांगले निर्णय मनापासून घेत नाही आणि दुष्ट निर्णय मात्र मनापासून घेतात आणि दुप्पट उत्साहाने राबवतात. याची उदाहरणं मी देत बसायची गरज नाही. तर हा त्यांनी मनापासून नाही घेतलेला, पण त्यांना एक सोय दुसरं करोनाच्या विषयावरनं ग्रामीण भागाचं मोठं नुकसान झालं आहे. म्हणजे विशेषतः त्या ज्या इमिजिएट मार्केटिंगच्या वस्तू होत्या
त्याचं मातीमोल झालं मधले 2-3 महिने. नाही तर उन्हाळ्यात काय भाज्यांचे आणि फळांचे भाव असतात. शहरांच्या जवळच्या लोकांनी साधून घेतलं त्याच्यात, पण दूरदराज के फार्मर्स जे म्हणतो आपण त्यांचं नुकसानच झालं आहे. आणि डायव्हर्ट करण्याचाही हेतू असू शकेल. तिसरं, करोनाच्यामुळे फार चर्चा कुठे होणार नाही, फार आंदोलनं होणार नाही असाही मुद्दा असेल. हे यांनी चांगल्या मनाने केलं आहे असं मला नाही वाटत. पण आता केलं आहे ना त्यांनी, तर ते राबवून घेण्यासाठी जी संघटित ताकद आहे ती लवकरात लवकर निर्माण करणे. काहीतरी आपल्या बाजूला करोना सुरू झाल्यापासून मारच खातं आहे केंद्र सरकार. जे पाऊल उचललं ते बुमरँग झालं. काहीतरी क्रेडिटचे पॉईंट असावेत ह्या 2020 या वर्षात. आता वर्ष संपत आलं ना, अजून करोनाचं तर काही शेवट दिसत नाही. मग यांना कळतच नाही आता काय करावं. 1 कोटी पेशंट झाले, WHO तरी काही देशाची अर्थव्यवस्था गाड्यावर येणार नाही आहे परत. तू पाहिलं का गेल्या 2 महिन्यात अमित शहा आणि नरेंद्र मोदी करोनाविषयी बोलतच नाही. आणि अमित शहानी कधी नव्हे ते स्टेटमेंट केलं की आमच्या चुका झाल्या असतील पण आमची नियत साफ होती. हे आलं आहे कन्फेशन त्यांच्याकडे. तर तो जो त्यांनाही सेटबॅक आहे, हे मोठा गोंधळ आपण करून ठेवला, तो कबूल तर करवत नाही. दॅट इज लॉस ऑफ फेस. मग जरा प्रतिमा अगदी लखलखीत नाही. त्याच्यामधलं दुसरं राजकारण असं की एक थेट मुस्लिम द्वेष्टे कायदे नाहीत, पण हिंदूंची सहानुभूती मिळेल असे ते त्यांनी सगळे काश्मीर आणि सगळे तलाक वगैरे, बाबरी मशीद सोयीने सोडवून घेतली. हे जसं केलं तसं दुसरा मोठा मतदार वगैरे कुठला आहे देशात, तो शेतकऱ्यांचा आहे. बहुसंख्येने हिंदू हा जसा एक मोठा मतदार वर्ग आहे, तसं बहुसंख्येने शेतकरी हा मोठा मतदार वर्ग आहे. ते त्याच्या सहानुभूतीच्या मागे आहे.